नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद मुंडे सर, संचालक यशवंत अकॅडमी गोकुंदा किनवट. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा यशवंत अकॅडमी या युट्यूब चॅनलवर मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. काल पहा आपण नळ आणि पाण्याची टाकी या घटकावरचे काही प्रश्न पाहिले होते. आज आपण कुठला एखादा घटक नाही तर 23 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या TET पेपरमध्ये आलेले काही प्रश्न या ठिकाणी आपण आज पाहणार आहोत. एक एक प्रश्न आणि त्याचं सोल्युशन आपण घेणार आहोत. जसं पहा, आता पहिला प्रश्न काय म्हणतो पहा. प्रश्न क्रमांक 1. पहिला प्रश्न, प्रश्न क्रमांक 1. 72 आणि 96 यांचे सामायिक विभाजक किती आहेत? पहा, 72 आणि 96 यांचे सामायिक विभाजक किती आहेत? म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, 72 चे विभाजक पाडायचे आणि पुन्हा 96 चे विभाजक पाडायचे आहेत आणि त्यापैकी सामायिक विभाजक आपल्याला शोधायचे आहेत आणि त्यांची संख्या किती विचारलं. ठीक आहे, तर आपण पहिल्यांदा काय करू बेटा, 72 चे अवयव पाडू. 72 चे काय पाडू? अवयव. अवयव म्हणजे काय? आता विभाजक. आता बघा, कोणत्याही संख्येला 1 ने भाग जातो आणि स्वतःने भाग जातो. 72 चा एक विभाजक 1 असेल आणि दुसरा विभाजकचा पहिला तर आपण 72. ठीक आहे, म्हणजे 72 चा विभाजक 1 पण आहे आणि पुन्हा 72 पण आहे. त्याच्यानंतर आता पहा, 72 ला 2 ने भाग जातो आणि 72 ला कितीने भाग जातो? 36 ने पण जातो, है ना. 36 दुनी 72. त्यानंतर 72 ला 3 ने सुद्धा भाग जातो. 3 जर भागलं किती येणार? 24. 24 त्रिक 72. त्यानंतर 72 ला 4 ने पण भाग जातो. 18 चौक 72. 18 चौक 72. त्यानंतर 72 ला 6 ने सुद्धा भाग जातो बघा. 6 ने जर भाग दिला तर 6 1 6 आणि 6 दुनी 12. म्हणजे 6 ने भाग जातो आणि 12 ने भाग जातो. त्यानंतर 8 ने पण भाग जातो. 8 9 72. ठीक आहे, 8 9 72. आता 8 नंतर 9 लगेच आहे. म्हणजे आता बघा, 72 चे विभाजक कोणकोणते आहेत? 1 2 3 4 6 8 9 12 18 24 36 आणि 72. हे कशाचे विभाजक झाले बेटा? 72 चे. आता आपल्याला बघायचं आहे, या विभाजकांपैकी कशा कशाने 96 ला भाग जातो. या 72 च्या टोटल विभाजकांपैकी कशा कशाने 96 ला भाग जातो. बघा, 96 ला 1 ने भाग जातो, 96 ला 2 ने भाग जातो, 96 ला 3 ने भाग जातो. बघा, 3 त्रिक 9 3 दोन्ही 6. 96 ला 4 ने भाग जातो. कसं? 4 दुनी 8 1 उरला 4 चौक 16. 96 ला 6 नेही भाग जातो. बघा, कसं? 6 1 6 3 उरले 6 6 36. त्यानंतर 96 ला 8 ने भाग जातो. 8 1 8 1 उरला 8 दुनी 16. पण आता 96 ला 9 ने भाग जातो का? नाही, 9 ने भाग जात नाही. त्यानंतर 12 ने भाग जातो. 12 8 96. बरोबर, 12 ने भाग जातो. 18 ने भाग जातो का? नाही. त्यानंतर 24 चौक 96, 24 ने भाग जातो. 36 ने भाग जातो का? नाही. आणि 72 ने भाग जातो का? नाही. मला सांगा, 72 च्या कोणकोणत्या अवयवांनी 96 ला भाग गेला? 1 2 3 4 6 8 12 आणि 24. मोजा मग किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 आणि 8. म्हणजे बेटा आपलं उत्तर काय यायला पाहिजे? 8. म्हणजे विचारला काय होता प्रश्न आपल्याला? 72 आणि 96 यांचे सामायिक विभाजक किती आहेत? त्याचं उत्तर असायला पाहिजे 8. बघा, एक हा 72 चा पण विभाजक आहे, 96 चा पण आहे, 2 पण आहे, 3 पण आहे, 4 6 8 12 आणि किती? 24. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2 पाहू आपण आता. दुसरा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 2. एक भिंत बांधण्यासाठी दररोज 8 मजूर लावल्यास 5 दिवस लागतात. एक भिंत बांधण्यासाठी दररोज 8 मजूर लावल्यास 5 दिवस लागतात. मजुरांची संख्या 504 पट केल्यास तीच भिंत बांधण्यासाठी पूर्वीपेक्षा किती दिवस कमी लागतील? किती दिवस कमी लागतील? पहा मग. आता पहिल्यांदा बेटा बघा, कधी लक्षात ठेवायचं, मजुरांची संख्या आणि काम करण्यासाठी लागणारे दिवस यांच्यामध्ये व्यस्त चलन असते आणि व्यस्त चलनामध्ये गुणाकार हा काय असतो? स्थिर असतो. मग पहा, 8 मजुरांना एक भिंत बांधण्यासाठी किती दिवस लागतात? 5. 8 मजुरांना एक भिंत बांधण्यासाठी 5 दिवस लागतात. आता मजुरांची संख्या कशी केली? 504. मग 8 चे 504 करा. 4 दुनी 8 आणि 2 पंचे 10. मग किती मजूर आता?
10 मजूर, कारण मजुरांची संख्या किती केली 504. म्हणजे अगोदर मजूर किती होते 8. 8 मजुरांना किती दिवस लागतात 5. मग आता मजुरांची संख्या 504 केली म्हणजे आता मजूर किती झाले 10. तर 10 मजुरांना किती दिवस लागतील x दिवस लागतील. 10 मजुरांना x दिवस लागतील. आता x बरोबर 8×5 = 40 आणि छेदामध्ये काय असेल 10. मग x बरोबर 10×4 = 40 म्हणजे 10 मजुरांना किती दिवस लागायले 4 दिवस. 8 मजुरांना 5 दिवस लागायचे. आता 10 मजुरांना किती दिवस लागले 4 दिवस. आपल्याला विचारलं भिंत बांधण्यासाठी पूर्वीपेक्षा किती दिवस कमी लागतील. मग मला सांगा किती दिवस कमी लागतील. आपला आन्सर काय पूर्वी किती दिवस लागले होते पूर्वी लागले होते 5 दिवस. आता लागले 4 दिवस. म्हणजे पूर्वीपेक्षा किती दिवस कमी लागतील. उत्तर यायला पाहिजे 1 दिवस. पहा बरं पर्याय नंबर 1 पहा 1 दिवस. ठीक आहे. पहिला पर्याय आपलं उत्तर या ठिकाणी असायला पाहिजे. चला नेक्स्ट क्वेश्चन पहा आता. प्रश्न क्रमांक 3. प्रश्न तिसरा. एका संख्येची तिप्पट आणि 6 यांची बेरीज बघा. एका संख्येची तिप्पट आणि 6 यांची बेरीज 15च्या चौपटी इतकी आहे तर त्या संख्येची निमपट किती. पहा आता एक संख्या आहे त्या संख्येची तिप्पट आणि 6 यांची बेरीज कशी आहे बेटा 15च्या चौपटी इतकी आहे तर त्या संख्येची निमपट किती विचारलं. आता आपण काय करू ती संख्या x म्हणू. ती संख्या बेटा काय म्हणायची x म्हणायची. ठीक आहे. मग x ची तिप्पट करा. एका संख्येची म्हणजे x ची तिप्पट आणि 6 यांची बेरीज कशी आहे 15च्या चौपटी इतकी म्हणजे 15×60. ठीक आहे. आता 6 ला उजवीकडे पाठवा. 3x बरोबर 6 जर उजवीकडे पाठवलं तर 60 मधून मायनस होईल किती राहणार 54. मग x बरोबर 54/3 आणि x बरोबर 3 × 1 = 3 2 उरले 3 8 24. ती संख्या किती मिळाली आपल्याला ती संख्या मिळाली 18. पण विचारलं काय तर त्या संख्येची निमपट किती. मग त्या संख्येची निमपट विचारली. ती संख्या कोणती बेटा 18 आणि 18ची निमपट म्हणजे भागिले 2 करा. त्या संख्येची निमपट किती यायला पाहिजे त्या संख्येची निमपट किती यायला पाहिजे 9. पहा पर्याय नंबर 3 काय दिसतो आपल्याला 9 दिसतो. ठीक आहे. चला त्यानंतर पुढचा क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 4. चौथा क्वेश्चन. 5.25 किमी बघा काय सांगितलेलं आहे 5.25 किमी म्हणजे किलोमीटर. 5.25 किमी लांबीच्या रस्त्याला डांबरीकरण करायचे आहे. त्यापैकी 9.5 हेक्टोमीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाले तर अजून किती मीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण बाकी आहे. पहा किती रस्त्याची लांबी किती आहे 5.25 किलोमीटर आणि त्याचं डांबरीकरण करायचं आहे. त्यापैकी 9.5 हेक्टोमीटर लांबीच्या रस्त्याचं डांबरीकरण पूर्ण झालं तर अजून किती मीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण बाकी असेल आपल्याला असं विचारलं. आपल्याला दशमान परिमाणामध्ये माहित असेल पहिल्यांदा किमी त्यानंतर हेक्टोमीटर किलोमीटर हेक्टोमीटर डेकामीटर त्यानंतर असते मीटर त्यानंतर असते डेसिमीटर त्यानंतर असते सेंटीमीटर आणि त्यानंतर असते मिलीमीटर. ठीक आहे. मिलीमीटर हे अंतर मोजण्याचे एकक आहेत. किलोमीटर हेक्टोमीटर डेकामीटर मीटर डेसिमीटर सेंटीमीटर आणि मिलीमीटर. तर बघा आपल्याला काय सांगितलं पहा 5.25 किमी 5.25 किमी म्हणजे काय 5.25 किमी एवढ्या रस्त्याच्या 5.25 किलोमीटर रस्त्याचं डांबरीकरण करायचं आहे. त्यापैकी किती हेक्टोमीटर रस्त्याचं डांबरीकरण झालं 9.5 हेक्टोमीटर 9.5 HM म्हणजे हेक्टोमीटर. 5.25 किलोमीटर रस्त्यापैकी 9.5 किलोमीटर रस्त्याचं डांबरीकरण झालं आहे. तर आपल्याला विचारलं उरलेला तर अजून किती मीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण बाकी आहे. म्हणजे उर्वरित डांबरीकरण हे कशामध्ये करायचं आपल्याला मीटरमध्ये. आता काय करू आपल्याला जे ऑप्शन आहेत ते कशामध्ये आहेत बेटा मीटरमध्ये. मग आपण काय करू किलोमीटरला मीटरमध्ये करू आणि त्याचं जर हेक्टोमीटरला सुद्धा कशामध्ये करू मीटरमध्ये करू आणि पुन्हा दोघांची काय करू वजाबाकी. पहा आता या ठिकाणी आपण जर पाहिलं 5.25 किलोमीटर 5.25 किलोमीटर याला कशामध्ये करायचं आहे मीटरमध्ये. म्हणजे आपण किती पायऱ्या खाली आलो 1 2 3 पायऱ्या खाली 3 पायऱ्या खाली आलो म्हणजे
या 5.25ला किती न गुणायचं? 1000 न गुणायचं. मग 1000 न जर गुणलं तर किती पाहता? 5250 मीटर. ठीक आहे. मायनस मायनस आता 9.5 हेक्टोमीटर. 9.5 हेक्टोमीटर याला पण कशामध्ये करा बेटा? मीटर मध्ये करा. मग पहा आपण हेक्टोमीटर पासून मीटर पर्यंत आलो म्हणजे किती पायऱ्या खाली आलो आपण? 2 पायऱ्या. मग 2 पायऱ्या खाली म्हणजे त्याला किती गुणावं लागेल? 100 न. 9.5 ला जर 100 न गुणलं तर 950 काय होईल? मीटर. आता या दोघांची वजाबाकी करून घ्या. पहा काय होणार? 5250 मधून 950 मायनस करा. 0 इकडचा एक इथं घ्या. 12तून 9 गेले 3 आणि इथे किती उरले बेटा? 4. म्हणजे 4300 मीटर. 4300 मीटर एवढ्या रस्त्याचं डांबरीकरण काय असायला पाहिजे? बाकी असायला पाहिजे. तर पहा पर्याय नंबर 3 दिसतो. 4300 मीटर. ठीक आहे. 4300 मीटर. चला नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 5. 5वा प्रश्न काय म्हणतो पहा. सकाळी 7:45 वाजता सुरू झालेला क्रिकेटचा सामना त्याच दिवशी दुपारी 2:30 वाजता संपला तर सामना किती वेळ चालू होता? पहा आता काय सांगितलं की सकाळी 7:45 वाजता सुरू झालेला क्रिकेटचा सामना त्याच दिवशी दुपारी 2:30 वाजता संपला तर सामना किती वेळ चालू होता? मला सांगा 7:45 म्हणजे काय? तर 7:45 आहे ना. 7:45 म्हणजे 7:45 आणि 2:30 म्हणजे 2:30. आपण 2:30लाच 14:30 पण होऊ शकतो. ठीक आहे. 24 तासी कालमापन पद्धतीनुसार 2:30 म्हणजेच 14:30. तर बघा सामना कधी संपला? 14:30. ठीक आहे. आणि सामना कधी सुरू झाला होता? 7:45. 7:45 म्हणजे 7:45. या दोघांची काय करा? वजाबाकी है ना. 2:30 म्हणजे 14:30. सामना संपला कधी? सामना संपला कधी? 14:30 आणि सामना सुरू कधी झाला होता? तर 7:45. आता आपण काय करू पहा. आता मग काय करू की वजाबाकी करताना 30 मिनिटातून 45 मिनिट वजा होणार नाहीत है ना. मग आता काय करा तर इथला 1 तास घ्या. इथला 1 तास घ्यायचा म्हणजे इथे किती उरले? 13 तास. आणि 1 तास म्हणजेच इकडे किती मिनिट आले बेटा? 60 मिनिट आले. मग आता 60 आणि 30 हे किती मिनिट झाले? 90 मिनिट. मग 90 मधून आता हे 45 मायनस करा म्हणजे किती मिनिट? 45 मिनिट. आणि इकडं 13 मधून 7 गेले किती? 6. म्हणजे सामना किती वेळ चालला? 6 तास आणि 45 मिनिट. मग 6 तास आणि 45 मिनिट म्हणजेच काय? तर 6:45. 6:45 आहे का बघा? 6:45 तास. पर्याय नंबर 1. ठीक आहे. तो सामना किती वेळ चालू होता? तर 6:45 तास चालू होता. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न घ्या. प्रश्न क्रमांक 6. 6वा प्रश्न पहा काय म्हणतो. 6वा प्रश्न. 36,060 मण्यांपासून प्रत्येकी 12 मण्यांची एक माळ याप्रमाणे माळा तयार केल्यास जास्तीत जास्त किती माळा तयार होतील? बघा आपल्याकडे एकूण मणी किती आहेत बेटा? 36,060 मणी आहेत. किती? 36,060 मणी आहेत. आणि त्याच्यापासून प्रत्येकी 12 मण्यांची एक माळ याप्रमाणे माळा तयार केल्यास जास्तीत जास्त किती माळा तयार होतील? मग बघा माळांची संख्या काढायची. माळांची काय करायची आपल्याला? संख्या. माळांची संख्या कशी निघणार? तर एकूण मणी किती आहेत? 36,060 आहेत. आणि प्रत्येक माळेमध्ये आपल्याला किती मणी घ्यायचे आहेत? 12. मग बघा 12 36. ठीक आहे. 12 36. पुन्हा शून्याचा भाग बसतो. पुन्हा शून्याचा भाग बसतो आणि पुन्हा 12 पंचे 60. म्हणजे किती? 3005 माळा तयार होतील. पर्याय नंबर किती आहे? 4. 3005 माळा तयार होतील. आता पहा आपण हा भागाकार कसा केला? 12 36. वरचा शून्य खाली घेतला 12 पेक्षा लहान आहे. पुन्हा 6 ला खाली घ्या तो पण 12 पेक्षा लहान आहे. म्हणून आपण दोनदा शून्य वाढवला आणि पुन्हा शून्य घेतला. आता झाले 60. 12 पंचे किती होणार? 60. म्हणजे माळांची संख्या किती असेल? तर 3005 माळा तयार व्हायला पाहिजे. चला 7वा क्वेश्चन पहा. प्रश्न क्रमांक 7.
एका पुस्तकाची 5/7 पाने वाचली तेव्हा 56 पाने वाचायची शिल्लक राहिली. त्या पुस्तकामध्ये एकूण पाने किती पहा. एका पुस्तकाची 5/7 पाने वाचली तेव्हा 56 पाने वाचायची शिल्लक राहिली. त्या पुस्तकामध्ये एकूण पाने किती विचारलं. चला, पहिली पद्धत. त्या पुस्तकामध्ये बेटा आपण एकूण पाने किती आहेत असं मानू. एक्स आहेत. ठीक आहे. मग त्या पुस्तकामध्ये एकूण एक्स पाने आहेत. मग त्या एक्स पानापैकी किती पानं वाचले. 5/7 पानं वाचली आणि वाचल्याच्या नंतर 56 पाने वाचायची काय राहिली, शिल्लक राहिली. मग एक्स मायनस एक्स चे 5/7 बरोबर किती, 56. एकूण पानापैकी एवढे पानं वाचल्याच्या नंतर 56 पाने वाचायची काय राहिली, शिल्लक राहिली. चला आता सोडून घ्या. एक्स मायनस या दोघांचा गुणाकार 5x/7 बरोबर किती येणार, 56. त्यानंतर 7 ने x ला गुणलं 7x मायनस 5x नाही तर काय नाही म्हणजे एक आहे. 5x न 1 ला गुणलं 5x आणि छेदामध्ये बेटा 7 बरोबर किती असणार इकडं, 56. ठीक आहे. त्यानंतर आता 7x मायनस 5x किती होणार, 7x मायनस 5x होणार 2x आणि या 7 ला जर उजवीकडे पाठवलं तर 56 गुणिले 7 होईल. आता x बरोबर 56 गुणिले 7 भागिले 2. आता 2 न जर आपण याला तोललं बे दुनी 4 एक उरला बे 8 16. आता x बरोबर किती, तर या दोघांचा गुणाकार 7 8 56 ला 6 हातचे 5 7 दुनी 14 14 आणि 5 19. म्हणजे त्या पुस्तकामध्ये एकूण किती पाने असायला पाहिजे. तर बेटा उत्तर यायला पाहिजे त्याचं. त्या पुस्तकामध्ये एकूण पाने किती असतील तर 196 असतील. ठीक आहे. आता या ठिकाणी त्या पुस्तकामध्ये एकूण पाने किती आहेत हे आपण कसं काढलं, एकूण पाने एक्स म्हणून काढलं. पण पहा आता दुसरी एक पद्धत सांगतो, दुसऱ्या पद्धतीनं कसं काढता येईल पहा. आता दुसरी पद्धत, तर एका पुस्तकाची किती पाने वाचली, 5/7 पाने वाचली. ठीक आहे. एका पुस्तकाची 5/7 पाने वाचली म्हणजे किती पानं वाचायची शिल्लक राहिली, 2/7 पाने वाचायची शिल्लक राहिली. ठीक आहे. एका पुस्तकाची 5/7 पाने वाचली म्हणजे 2/7 पाने वाचायची काय राहिली, शिल्लक राहिली. मला सांगा 7 भागापैकी आपण किती भाग शिल्लक आहेत, 2 भाग. 7 भागापैकी 2 भाग शिल्लक आहेत. आता या ठिकाणी 5/7 पाने वाचल्यानंतर किती पाने वाचायची शिल्लक राहिली, 56. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर किती पाने वाचायची शिल्लक राहिली, 2. मग 2 म्हणजेच किती, 56 है ना. शिल्लक पानं किती राहिली, 2. मग 2 म्हणजे 56. तर एकूण पानं 7 म्हणजे किती, त्या पुस्तकाचे एकूण पानं 7 म्हणजे किती, 56 गुणिले 7 करा आणि छेदामध्ये किती 2 येईल. 56 ला जर 2 तोललं बेटा तर 28 आणि 28 गुणिले 7 जर आपण केलं तर पुस्तकामध्ये एकूण पाने किती असायला पाहिजे, 196. बघा पर्याय नंबर किती आहे, 1. ही शॉर्टकट सुद्धा आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. ठीक आहे. पुस्तकामध्ये एकूण पाने 96 असायला पाहिजे. चला नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 8. ठीक आहे. अशाच प्रकारचे प्रश्न आपण दररोज आपल्यासाठी घेऊन येणार आहोत. त्यामुळं आमच्या युट्यूब चॅनलला दररोज घटक पाहिल्यानंतर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पहा आता 4.5 मीटर कापडापासून 4.5 मीटर कापडापासून 2 शर्ट शिवले जातात. तर 15 शर्ट शिवण्यासाठी किती कापड लागेल. ठीक आहे. आता याला म्हणतात एकमान पद्धत. म्हणजे कसं पाहता, इथं काय सांगितलं 4.5 मीटर आहे ना, 4.5 मीटर कापडापासून किती शर्ट शिवले जातात, 2 शर्ट शिवले जातात. तर 15 शर्ट शिवण्यासाठी किती कापड लागेल. एकदम सोपं आहे बघा. मग 2 शर्ट शिवण्यासाठी किती कापड लागायला बेटा, 4.5 मीटर. तर असे 15 शर्ट शिवण्यासाठी किती कापड लागेल, तर प्रश्नचिन्ह. चला आता काय करा, 15चा आणि कशाचा गुणाकार होईल, 15 गुणिले 4.5 आणि छेदामध्ये किती असेल, 2. ठीक आहे. मग आता या 15ला जर आपण 2 न भागलं बेटा तर आपल्याला माहित आहे की कोणत्याही संख्येला 2 न भागल्यास त्याचे काय होतात, निम्मे होतात. ठीक आहे. मग 15ला जर 2 न भागलं तर किती आलं, 7.5.
ठीक आहे 7.5. आता 7.5 गुणिले 4 पॉईंट काय करायचं 5. पण आपण काय करू या ठिकाणी 75 ला 45 न गुणू आणि दशांशांचा विचार नंतर करू. पाचा पाचा 25 ला 5 हातचे 2 5 7 35 आणि 2 किती 37. पुन्हा 4 25 ला 0 हातचे किती 2. पुन्हा 4 7 28 28 आणि 2 किती होतात 30. म्हणजे 5 7 3 3. बघा गुण्य आणि गुणकामध्ये एकूण दशांश किती होते 2. मग इथं 2 दशांश सरकून द्या म्हणजे आपलं उत्तर किती यायला पाहिजे 33.75 मीटर एवढं कापड लागायला पाहिजे. किती शर्ट शिवण्यासाठी 15 शर्ट शिवण्यासाठी 33.75 मीटर एवढं कापड लागायला पाहिजे. म्हणजे पर्याय नंबर 3 असेल. ठीक आहे चला आता पाहू आपण प्रश्न क्रमांक 9. नवा प्रश्न पहा. नवा प्रश्न काय म्हणतो काही मजुरांची 10 दिवसांची मजुरी 19,200 रुपये मिळते. काही मजुरांची 10 दिवसाची मजुरी 19,200 रुपये मिळते. मजुरांची संख्या 3 ने कमी केली. मजुरांची संख्या 3 ने कमी केली तर 5 दिवसाची मजुरी 6,000 रुपये होत असल्यास प्रत्येक मजुराची एका दिवसाची मजुरी किती. तर बघा काही मजुरांची आता काही मजूर म्हणजे आपण काय मानू एक्स मजूर. चला एक्स मजुरांची किती दिवसाची मजुरी 10 दिवसाची मजुरी. आता मजूर आपण एक्स मानले लक्षात ठेवा. काही मजुरांची म्हणते ना एक्स मजुरांची 10 दिवसाची मजुरी किती आहे बरं 19,200. ठीक आहे एक्स मजुरांची 10 दिवसाची मजुरी आहे 19,200. मजुरांची संख्या 3 ने कमी केली पहा. आता मजूर किती मानले होते आपण एक्स. मजुरांची संख्या 3 ने कमी केली म्हणजे एक्स मायनस किती घ्या 3. मजुरांची संख्या 3 ने कमी केली तर 5 दिवसाची मजुरी किती होते 6,000 रुपये होते. मजुरांची संख्या एक्स मायनस 3 ने कमी केली तर किती दिवसाची 5 दिवसाची मजुरी किती होते 6,000 रुपये होते. मग आता काय करा हे 2 काय करा कॅन्सल करा. त्यानंतर आणखी आपण यांना कशाने भागू शकतो बघा 12 1 12 6 उरले 12 6 72 आणि इथं 12 पंचे 60. ठीक आहे आता हा गुणाकार करून घ्या 10चा आणि x चा गुणाकार किती येईल 10x छेदामध्ये 5 न x मायनस 3 ला गुणा 5 न x ला गुणलं 5x आणि 5 न जर निगेटिव्ह 3 ला गुणलं तर निगेटिव्ह 5 त्रिक किती 15 आणि इकडे किती आहे बेटा 16 छेद किती आहे 5 16 छेद आहे 5. त्यानंतर पहा काय करायचं आता या ठिकाणी या दोघांचा गुणाकार करा बरं 10x आणि 5 चा किती येणार 50x. किती येतो 50x. आता 16 न 5x ला गुणा 16 पंचे 80x 16 पंचे 80x. आता 16चा आणि 15चा गुणाकार किती तू पहा 16 10 160 आणि पुन्हा 80 म्हणजे 240 निगेटिव्ह 240 240. ठीक आहे चला आता निगेटिव्ह 240 ला डावीकडे घ्या आणि 50x ला उजवीकडे पाठवा. ते निगेटिव्ह 240 काय होईल पॉझिटिव्ह 240 आणि तिकडं 80x मायनस किती होणार 50x. ठीक आहे 240 बरोबर किती होणार 30x 30x. आता x बरोबर 240 भागिले 30 शून्य शून्य काय झालं कॅन्सल. x बरोबर 3 8 24 x ची किंमत किती मिळाली 8. म्हणजे x ची किंमत 8 मिळाली म्हणजे काय तर मजुरांची संख्या मिळाली आपल्याला. मजुरांची काय मिळाली संख्या. आपण मजूर किती मानले होते x सुरुवातीला मजूर x मानले होते मग x ची किंमत किती आली 8. आता आपल्याला विचारलं काय पहा प्रत्येक मजुराची एका दिवसाची मजुरी किती पाहता. प्रत्येक मजुराची एका दिवसाची मजुरी किती. मग बघा आता 8 मजूर 10 दिवसामध्ये किती रुपये मजुरी मिळते 8 मजुरांना 10 दिवसामध्ये 19,200 रुपये मजुरी मिळते. तर प्रत्येक मजुराची एका दिवसाची मजुरी किती तर काय करा बेटा 19,200 ला भाग द्यायचा कशानं 8 गुणिले 10 8 गुणिले किती ना 10 न 10 सोबत हा शून्य कॅन्सल करा. त्यानंतर इथं भाग द्या 8 न 8 दुनी 16 किती उरले 3 8 चौक 32 आणि समोरचा एक 0 म्हणजे आपलं उत्तर यायला पाहिजे 240. पहा पर्याय नंबर किती दिसतो 4. 240 रुपये प्रत्येक मजुराची एका दिवसाची काय असायला पाहिजे ती
मजुरी असायला पाहिजे. चला पुढचा क्वेश्चन घ्या. शेवटचा क्वेश्चन पाहू आपण आता. प्रश्न क्रमांक 10 बघा. 5 कुटुंबांनी अनुक्रमे 45 किलोग्रॅम है ना, 5 कुटुंबांनी अनुक्रमे 45 किलोग्रॅम, 60 किलोग्रॅम, 50 किलोग्रॅम, 24 किलोग्रॅम आणि 31 किलोग्रॅम याप्रमाणे तांदूळ जमवले. ते सर्व तांदूळ 5 समान पिशव्यामध्ये भरायचे असल्यास प्रत्येक पिशवीत किती तांदूळ भरावे? मग समान भाग पाडणे म्हणजेच काय, तर बेटा सरासरी असते. समान भाग पाडणे म्हणजेच काय, सरासरी आहे ना. सरासरीचा अर्थच आहे समान भाग पाडणे. पहा, 5 कुटुंबे आहेत, त्यांनी कसे तांदूळ जमवले अनुक्रमे? 45 केजी, 60 केजी, 45 केजी, 60 केजी, 50 केजी, त्यानंतर 24 केजी आणि 31 केजी. आता हे सर्व तांदूळ 5 पिशव्यांमध्ये कसे भरायचे? तुला समान प्रमाणामध्ये भरायचे आहेत. भागिले किती करा? 5. चला वरच्या सर्व संख्यांची आपण आता बेरीज करू. पहा, 1 अन 4 5, 5 अन 5 10 ला 0, हातचे 1, 3 अन 1 4, 5 6, 6 अन 5 11, 11 अन 6 17, 17 अन 4 21, 210, 210 छेद 5, 5 चोक 20, 1 उरला, 5 दुनी 10, म्हणजे उत्तर किती आला पाहिजे? 42 किलोग्रॅम. पहा, पर्याय नंबर जर आपण पाहिलं बेटा, तर दुसरा पर्याय दिसतो आपल्याला या ठिकाणी 42 किलोग्रॅम. पर्याय नंबर किती आहे? 2. तर विद्यार्थी मित्रांनो, आमचा आजचा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्कीच आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.